आपले बरेच शेतकरी मला नेहमीच एक प्रश्न विचारतात की माऊली, नेमकं जीवाणूंचं कल्चर कोणतं चांगलं आहे? कारण आम्ही ज्या वेळेला यूट्यूब पाहतो, व्हॉट्सअप पाहतो, त्यावेळेला असं लक्षात येतं की सध्या मार्केटमध्ये जवळपास 8-10 प्रकारची जीवाणूंची कल्चर आहेत. ह्याच्यापैकी नेमकं आम्ही कोणतं वापरावं शेतामध्ये, ज्याच्यामुळे आम्हाला खूप चांगला शेतामध्ये रिझल्ट मिळेल, शेतामध्ये उत्पादन वाढेल? नेमकी अशी कोणकोणती कल्चर आहेत मार्केटमध्ये, तर तुम्हाला एक एक सांगतो मी आता. त्यात आपला आहे अमृत पाणी आहे, दुसरा आहे जीवामृत आहे, डिकम्पोजर, गोकृपा अमृत, S9 कल्चर, यस कल्चर, भीम टॉनिक, विद्यापीठांची वेगळी वेगळी कल्चर्स, कंपन्यांची कल्चर्स, अशी बरेच जीवाणूंचे कल्चर आहेत. नेमकं ह्याच्यापैकी आता आम्ही शेतामध्ये नेमकं कोणतं कल्चर वापरावं, सगळ्यात भारी या सर्व कल्चरपैकी सगळ्यात भारी कल्चर नेमकं कोणतं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, असं बरेच शेतकरी विचारतात. आता ह्या सगळ्या कल्चरपैकी, ह्या सगळ्या 10-12 कल्चरपैकी सगळ्यात भारी कल्चर कोणतं आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण त्याच्या अगोदर नेमकं जमिनीच्या आतमध्ये कोणकोणते जीवाणू काम करतात आणि कसे करतात हे थोडक्यात समजून घेऊ. जर तुम्हाला हे प्रकरण समजलं ना, तर तुम्हाला समजेल की जीवाणूंचं नेमकं कल्चर कोणतं चांगलं आहे, ज्याच्यामुळे आम्हाला शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रॉफिट होईल, उत्पादन वाढेल. तर चला थोडक्यात मी तुम्हाला जीवाणूंच्या विषयी माहिती देतो, जे जमिनीच्या आतमध्ये काम करतात. आता या जीवाणूंच्या भागामध्ये 3-4 गट आहेत. त्यातला पहिला प्रमुख गट जो आहे ना, जो जमिनीच्या आतमध्ये वावरतो, जो जमिनीच्या आतमध्ये काम करतो, तो गट आहे अन्नद्रव्य पिकांना देणारा. जमिनीमध्ये जी आपली अन्नद्रव्य असतात ना, 17-18 प्रकारची, त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं, फॉस्फरस असतं, पोटॅश असतं, कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम आणि आपली सूक्ष्म प्रकारची अन्नद्रव्ये 7-8 प्रकारची. ही सगळी अन्नद्रव्ये जमिनीमधून उचलून पिकांना देणारा हा पहिला गट झाला. आता दुसरा एक गट आहे असा जमिनीमध्ये. तो गट कोणता आहे, त्याचं काय काम आहे, तर तो गट जमिनीच्या आतमध्ये अन्नद्रव्ये तयार करतो. पहिला गट अन्नद्रव्ये देणारा आणि दुसरा गट अन्नद्रव्ये तयार करणारा. हे 2 गट वेगळे वेगळे आहेत. दोघांचं पण काम वेगळं वेगळं आहे, लक्षात ठेवा. आणि नंबर तिसरा गट कोणता आहे, तर तो आहे मित्र बुरशांचा, मित्र फंगस, जे शेतामध्ये फॉस्फरस देण्याचं पण काम करतात, अन्य काही अन्नद्रव्य आहेत ते देखील देण्याचं काम करतात, आणि सगळ्यात महत्वाचं काम जमिनीमधल्या पिकांचं संरक्षण करण्याचं काम करतात, जमीन निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतात. ते आहेत मित्र फंगस, ते आहेत मित्र बुरशा. हा झाला तिसरा गट. आणखीन एक चौथा गट आहे जीवाणूंचा, जो अत्यंत महत्वाचा आहे. तो कोणता आहे, तर तो आहे ऍक्टिनोमायसिटीज. ऍक्टिनोमायसिटीज. आता हा शब्द आपल्या शेतकऱ्यांसाठी बऱ्याच जणांचा नवीन असेल. हा जीवाणू समजण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, तुम्हाला लगेच समजेल की हा जीवाणू नेमकं कोणता आहे. आता नेमकं पावसाळा सुरू होणार आहे मिरगाला 7 तारखेच्या पुढे. तर पावसाळ्याच्या तोंडाला म्हणजे तिथून अगोदर ज्या वेळेला कुठेतरी पाऊस पडतो 8-10 किलोमीटरच्या अंतरावरती, तर त्यावेळेला तिकडे पाऊस पडल्यानंतर आपल्याला इथं बसल्या बसल्या समजतं की अरे गडा कुठेतरी पाऊस पडलाय. कसं काय समजतं नेमकं, तर आपल्याला जमिनीचा काय होतो, सुगंध येतो, वास येतो. मग आपल्याला कळतं की हा गड्या पाऊस कुठेतरी पडलाय. नेमकं जमिनीचा हा सुगंध कसा काय येतो, तर हा सुगंध ऍक्टिनोमायसिटीज या जीवाणूचा आहे. जमिनीमध्ये या जीवाणूंची कामं खूप सारी आहेत. या जीवाणूंमध्ये प्रकार देखील बरेच आहेत. ह्याचं काम जमिनीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. ह्याच्यामुळे शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन वाढतं. असे 3-4 प्रकारचे प्रमुख जीवाणू आहेत शेतामधले. अजून बरेच आहेत, पण 4 प्रकार प्रमुख जीवाणूंचे. आणि 4ही प्रकार शेतामध्ये असणं, योग्य मात्रेमध्ये असणं, मोठ्या संख्येने असणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला 4ही प्रकारच्या जीवाणूंची संख्या शेतामध्ये खूप चांगली वाढेल, त्यावेळेला तुम्हाला दरवर्षी कॉन्स्टंट लगातार उत्पादन शेतामध्ये वाढत जातं, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला शेतकऱ्यांना जास्त काही करायचे काम नाही पडत, सगळे ते काम जीवाणूच करतात, हे लक्षात ठेवा. मग आता माऊली, हे 4ही प्रकार कोणत्या जीवाणूंच्या कल्चरमध्ये आहेत, पटकन सांगा आम्हाला, आम्ही तेच जीवाणूंचं कल्चर शेतामध्ये वापरू.
आणि भरपूर उत्पादन काढू. आता तुम्हाला सांगतो हे चारही प्रकारचे जीवाणू कोणत्या जीवाणूंच्या कल्चरमध्ये आहेत. तर लक्ष देऊन ऐका सविस्तर, सर्वांना मी उत्तर देणार आहे. हे चारही प्रकारचे जीवाणू कोणत्या जीवाणूंच्या कल्चरमध्ये नाहीत. कोणत्या जीवाणूंच्या कल्चरमध्ये नाहीत हे परत सांगतो. अमृत पाणी, जीवामृत, डिकम्पोजर, गोकृपामृत, S9 कल्चर, भीम टॉनिक, विद्यापीठांचे कल्चर, यस कल्चर, वेगवेगळ्या कंपन्यांचे कल्चर्स, असे बरेच कल्चर मार्केटमध्ये आहेत. ह्याच्यापैकी एकाही जीवाणूंच्या कल्चरमध्ये हे चारही गट आढळत नाहीत. कोणता गट आढळतो ह्या जीवाणूंच्या कल्चर्समध्ये? तर जास्त मात्रेमध्ये 90% फक्त पहिलाच गट आढळतो. तो कोणता आहे? तर तो अन्नद्रव्ये देणारा. जशी 17-18 प्रकारचे अन्नद्रव्ये असतात ना, ते जमिनीमध्ये उचलून पिकांना देणारा हा पहिला गट आढळतो जास्त मात्रेत. दुसरा गट कोणता आहे? तो अन्नद्रव्ये तयार करणारा. हा फार कमी आढळतो. आणि काही काही जीवाणूंच्या कल्चरमध्ये तर दुसरा गट सुद्धा नाहीये. तिसरा आणि चौथा गटाची तर गोष्ट लांबच राहिली, ते जीवाणू तर नाहीतच. कोणत्या जीवाणूंच्या कल्चरमध्ये नाहीत हे लक्षात ठेवा. तर मग आपले जी 7-8 प्रकारची जीवाणूंची कल्चर्स आहेत, मग त्या कल्चर्समध्ये सगळ्यात मोठा गट कोणता आहे? सगळ्यात जास्त जीवाणू कोणते आहेत? तर तो अन्नद्रव्ये देणारा गट आहे. आणि अन्नद्रव्ये देणाऱ्या जीवाणूंचं काम तेव्हा शेतामध्ये आहे ज्या वेळेला शेतामध्ये अन्नद्रव्ये असतील. जर शेतामध्ये अन्नद्रव्ये संपली जमिनीच्या आतमधली, तर ह्या जीवाणूंच्या गटाचं काही काम शेतामध्ये उरत नाही. ते उत्पादन चांगल्या प्रकारे देऊ शकत नाहीत. मग माऊली, आम्ही तर युट्यूबवरती पाहतो की ह्या जीवाणूंच्या कल्चरमुळे पिकांचं उत्पादन खूप चांगलं वाढलं, पिकं खूप चांगली आली. तर लक्षात घ्या, जमिनीमध्ये जोपर्यंत अन्नद्रव्ये पडलेली आहेत, जमिनीमध्ये जोपर्यंत अन्नद्रव्ये शिल्लक आहेत, ती अन्नद्रव्ये घेऊन पिकांना दिल्यामुळे उत्पादन तोपर्यंत चांगलं येतं. पण ज्या वेळेला जमिनीच्या आतमधली अन्नद्रव्ये संपली तेव्हा पिकांचं उत्पादन चांगलं होत नाही. त्या पहिल्या गटाला शेतामध्ये अन्नद्रव्ये पाहिजेत, सगळ्या प्रकारचे पाहिजेत. जसं रासायनिकमध्ये युरिया आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, तसंच विषमुक्त मध्ये सुद्धा ही सगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये तयार करून शेतामध्ये आपल्याला द्यावी लागतात. तेव्हा कॉन्स्टंट उत्पादन चांगलं होतं. नाहीतर जमिनीमध्ये पडलेल्या अन्नद्रव्यांमुळे पहिले 2-3 वर्ष उत्पादन चांगलं होतं पिकांचं, नंतर होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून फक्त जीवाणूंच्या कल्चरमुळे उत्पादन होत नाही, आणि ते पण एका गटामुळे होत नाही. 3-4 गट पाहिजे. 3-4 गट शेतामध्ये असतील तर अन्नद्रव्ये नवीन सुद्धा तयार होतात. मग जमिनीमध्ये मित्रबुरशा सुद्धा वाढतात, रोगराई कमी होते, मर रोग कमी होतो, खूप साऱ्या गोष्टी कमी होतात. एवढंच नाही तर ऍक्टिनोमायसिटीस वाढल्यामुळे सुद्धा जो चौथा गट जीवाणूंचा उत्पादन ऑटोमॅटिक वाढतं खूप चांगल्या प्रकारचं, हे लक्षात घ्या. म्हणजे चारही गट महत्वाचे आहेत, एवढं पक्क डोक्यात ठेवा. आणि चारही गट एकाही जीवाणूंच्या कल्चरमध्ये नाहीत. मग माऊली, आम्ही हे चारही गट शेतामध्ये कसे तयार करावेत, उत्पादन कसं वाढवावं शेतामध्ये? तर हे चारही जीवाणूंचे गट शेतामध्ये जर आपल्याला निर्मिती करायची असतील ना, आणि मोठ्या प्रमाणात वाढवायचे असतील ना, तर सर्वात अगोदर शेताच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश खेळला पाहिजे, हवा आतमध्ये गेली पाहिजे, ऑक्सिजन गेला पाहिजे, मातीची कणरचना तयार झाली पाहिजे, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढला पाहिजे, पीएच चांगला बरोबर राहिला पाहिजे. इत्यादी गोष्टी ज्या वेळेला शेतामध्ये बरोबर होतील ना, त्यावेळेला हे चारही जीवाणूंचे गट शेतामध्ये खूप मोठ्या मात्रेमध्ये वाढतात. इतकंच नाही तर ह्यांचं जमिनीच्या आतमध्ये ऑटोमॅटिक प्रजनन सुद्धा व्हायला लागतं, त्यांची निर्मिती व्हायला लागते ऑटोमॅटिक. आता आपण काय करतोय, बाहेर जीवाणूंचे कल्चर तयार करतो, डिकम्पोजर करतो, जीवामृत करतो, अमृत पाणी करतो, S9 कल्चर करतो. सगळ्या प्रकारचे जीवाणू आपण बाहेर तयार करतो आणि शेतामध्ये सोडतो. म्हणजे बाहेर आपण त्यांची निर्मिती करतो, त्यांचं प्रजनन वाढवतो आणि ते शेतामध्ये सोडतो. खरं तर हे सगळे जीवाणू शेताच्या आतमधले आहेत. त्यांचं मूळ घर हे जमीनच आहे, शेतच आहे, आणि तिथेच त्यांचं प्रजनन हे व्हायला पाहिजे, तिथेच त्या जीवाणू संख्या वाढायला पाहिजे. ती आज वाढत नाहीये. का बरं? कारण जमिनीमध्ये योग्य गोष्टी नाहीत, योग्य वातावरण नाही. ते वातावरण, त्या योग्य गोष्टी शेतामध्ये तयार झाल्या की सगळ्या प्रकारच्या जीवाणूंचं प्रजनन शेतामध्ये व्हायला लागतं.
त्याच्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, जमिनीमध्ये सूर्यप्रकाश गेला पाहिजे, ऑक्सिजन राहिला पाहिजे, पाणी योग्य मात्रेत राहिलं पाहिजे, जमिनीमध्ये खाद्य योग्य मात्रेत पाहिजे, जमिनीचा पीएच चांगला पाहिजे, ऑर्गॅनिक कार्बन चांगला पाहिजे, इत्यादी गोष्टी शेतामध्ये चांगल्या झाल्या की उत्पादन ऑटोमॅटिक वाढतं, हे लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी शेतामध्ये कशा तयार करायच्या, तर ह्यासाठी आपलं ट्रेनिंग आवश्यक आहे. ऑनलाईन ट्रेनिंग आणि निवासी पण दोन्ही आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हे सगळे विषय सविस्तर होतात. मग कोणत्याच प्रकारचं जीवाणूंचं कल्चर तयार करून तुम्हाला शेतामध्ये सोडायचं काम पडणार नाही. हा, जोपर्यंत ह्या गोष्टी शेतामध्ये होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जीवाणू बाहेर तयार करून शेतामध्ये सोडावे लागतील, हे लक्षात ठेवा. म्हणून तोपर्यंत जीवाणू सोडा, पण त्या जीवाणूंच्या कल्चर्समध्ये फक्त एकच गट आहे, हेही लक्षात ठेवा. पण माऊली तरी सुद्धा ह्या पहिल्या गटामध्ये सगळ्यात चांगलं कल्चर कोणतं आहे, तर तेही सांगतो. सगळ्यात बेस्ट कल्चर ह्याच्यामध्ये दोन आहेत. एक आहे अमृत पाणी, जे ऋषिकृषी तंत्रामध्ये सांगितलेलं आहे, जे वेदांचं आहे, तो जो फॉर्म्युला आहे तो सगळ्यात चांगला. दुसरं जीवाणूचं कल्चर कोणतं चांगलं आहे, तर आपलं जीवामृत, जे दह्यापासून तयार केलेलं असतं. या दोन जीवाणूंच्या कल्चरमुळे शेतामध्ये ऍक्टिनोमायसिटीस खूप चांगला वाढतो आणि पांढरे गांडूळ सुद्धा वाढतात. आणि त्याच्यामुळे शेतामध्ये खूप चांगलं उत्पादन वाढतं. आणि सोबत मित्रपुरुषा पण आवश्यक आहेत आणि आपलं ऍक्टिनोमायसिटी सुद्धा आवश्यक आहे. मित्रपुरुषांच्या बाबतीत तर सूक्ष्मजीवशास्त्रामधले खूप सारे शास्त्रज्ञ सांगतात की मित्रपुरुषा शेतामध्ये वाढवा, तुमचं उत्पादन ऑटोमॅटिक वाढेल. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये प्रचंड उत्पादन हवं आहे, खूप चांगलं उत्पादन हवं आहे, त्यांनी फक्त शेतामध्ये मित्रपुरुषा वाढवा, तेवढंच एक काम करा, तुमचं उत्पादन खूप चांगलं शेतामध्ये वाढेल. म्हणजे समजून घ्या नेमकं जीवाणू काय भानगड आहेत. 3-4 गट आहेत, हे कळणं प्रत्येकाला गरजेचं आहे. आणि 3-4 गट कोणत्याच कल्चरमध्ये नाहीयेत. त्यासाठी जमीन योग्य बनवावी लागेल, पैलवान बनवावी लागेल, ऑर्गॅनिक कार्बन वाढवावा लागेल, पीएच बरोबर करावा लागेल. हे सगळे जीवाणू ऑटोमॅटिक नंतर वाढतात. मग उत्पादन दरवर्षी चांगलं होतं. नाहीतर कल्चर्समुळे, जीवाणूंच्या कल्चरमुळे फक्त 1-2 वर्षापर्यंत होतं, नंतर कॉन्स्टंट उत्पादन होत नाही, हे लक्षात ठेवा. पण हा फरक आहे, हे लक्षात ठेवा. सध्या जीवाणूंचे कल्चर वापरा, सध्या ते गरजेचं आहे. पण जास्त महत्वाचं काय आहे, जमिनीमध्ये 3-4 गट ऑटोमॅटिक वाढणं, त्यांचं प्रजनन होणं, हे जास्त गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. तर चला, तोपर्यंत सर्वांना राम राम. नंतर आपण परत भेटू.